नाही नाही नाही, सब ठीक आहे. नमस्ते सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये. तर सर्वांच्या ज्या 10वीतली मुलं आहेत ना त्यांच्यासाठी माझ्याकडून पण ब्लेसेस. ताईंनी काल कमेंट पण केली, त्यांची पण मुलगी शाळेत 10वीला आहे. ताई नाव तर काय माहीत नाही. ताई तब्येत खराब खूप आहे माझी आणि त्यामुळे ना त्याच्यामध्येच ही आहे. मी झोपून जाय, डोळे बघा कसे सुजलेले आहेत माझे. तर ते मुलींना सर्वांना 10वीच्या आमच्याकडून खूप सारे ब्लेसेस. तर चला, सोनूला पण खूप सारे ब्लेसेस भेटलेत. सोनू खूप खुश आहे आणि पप्पा इथून लांब आहे शाळेत 6-7 किलोमीटरवर सोनूचा नंबर आला आहे. मग तिथं जाऊन सोनू बोर्डचा एक्झाम देऊन आलेला आहे. पहिला पेपर खूप सोपा आणि चांगला गेलाय म्हणते. देवा चांगलंच जाऊ सगळं, कारण ट्युशनला नाही, फक्त 1 महिना सोनू ट्युशन गेला. तर ट्युशन सोडून दिलं कारण एकच सब्जेक्ट लावलं होतं ती कितीचं मॅथचं. आमच्या सासूबाई गेल्या ना तेव्हा पण हाफिरलीची एक्झाम झालेली शाळेत. हाफिरलीची एक्झाम होती आणि साहेब सोनूचे पप्पा जावई बापू फौजी साहेब आपले ह्याच्यात थोडंसं हे झाले ना, मग शिकतो तो जातोच, कुणाची मदत घेत नाही. पण घरात थोडंसं वातावरण हे असल्यामुळे मी विचार केलं होतं सोनूला पाठवायचं मॅथचं. तर सोनू चहा बनवतो माझा लाल. त्याला काय केलं माहितीये का, लावलं पण तो म्हणतोय की मम्मी त्याला काय मॅथ म्हणजे कुठला सब्जेक्ट नको म्हणते, एकच लावलेलं फक्त मॅथमध्ये. तर तो पण नको म्हटल्यावर मग आता सोडून दिलं. 1च महिना गेला लाला आणि बिना ट्युशनचं 10वी आता मी तो पार करतोय. 10वीपासून जे नर्सरी LKG पासून, नर्सरी कुणालाच घातलेलं नाही मी. सोनूला पण नाही केली, पिलूला पण नाही केली, कारण नर्सरी जी नर्सरी LKG UKGची अभ्यास असतात ना ती मी घरीच करून घेते. एवढा अभ्यास त्यांचं ट्रेन करून घेते घरात. तर आता गाईचं पण बघत असताना थोडंच दाखवलंय, गाईचं तर पुरं झलकच दाखवलेली नाही पूर्ण तुम्हाला. तर आताशी मी उठलेली आहे. तर त्यामुळे ना सोनूची जे LKG पासून ते 10वी पर्यंत बिना ट्युशनचं तुम्ही बघतच आहात. आता 2 वर्ष झाली, मी 3रं वर्ष आहे युट्यूबवर आहे. तर सोशल मीडियावर कुठं गेलेत का नाही गेले? लाले हाय कर, सबको ब्लेसेस बहुत दिए तुम्ही. तर लालीला लय ब्लेसेस दिलेत, लय ब्लेसेस मिळाले माझ्या लालीला. आणि सोनी बता दे, नानी मौसी मामा सबको बहुत सारा प्यार दिया है. तो सबको मुझे ऐसे आशीर्वाद देना मेरे सारे बोर्ड पेपर अच्छे से जाए. तो पेपर कैसे गए बोलो तुम्हारा? बहुत अच्छा गया मेरा पेपर, बहुत आसान पेपर आया था. तर आता चहा बनवतोय तिच्यासाठी. माझी तब्येत ठीक नाही आणि लाला माझा लय हुशार आहे. तर आता LKG पासून आतापर्यंत बिना ट्युशनचे आहेत आणि पिलू पण आता 7वीला आहे. बिना ट्युशनचे माझी मुले जातात आणि आतापर्यंत लय पुढे गेले असते. राजश्री आणि दादू बद्दल का नाही तुम्हाला माहितच आहे. त्यामुळे मी झोपून नुसतं रडत पडत असायची ना, त्यामुळे हे झालेत. नाही तर प्रत्येक वर्षी स्कॉलरशिप, प्रत्येक ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट असं करायची माझी मुलं आणि प्रत्येक मध्ये नंबर. तर सोनू इतका म्हणजे मी नर्वस होती, पण सोनू माझा कधीच पेपर देताना नर्वस होत नाही. कधी त्याच्या चेहऱ्यावर असं भीती वगैरे काहीच नसते. पप्पा म्हणजे बेटा हमेशा कुछ नहीं है, जो हमें टेन्शन फ्री होके लिखना. तर मलाच हे होतं. आणि काय आहे आता इधर से 6-7 किलोमीटर DTAR के पुरम में आया. तर तिकडे आलेलं गव्हर्नमेंट स्कूल मध्ये. तर चला सगळ्यांना ब्लेसेस. सबको क्या बोलेगा फ्रेंड को, जैसे कि 10th में भैया दीदी सब होंगे ना तुम्हारे साथ. मुझे सब प्लसेस देना, तुम्हें तो ऑल द बेस्ट बोलना. और 10th वालों को आपको भी अच्छे से पेपर देना. सब दीदी अच्छे दीदी भैया सब अच्छे से पेपर देना. सबके अच्छे नंबर आने चाहिए. वही उसी पे है ना तुम्हारा अभी सब करियर बोलो, तो हम उसी से आगे बढ़ेंगे और बहुत अच्छे से नंबर लाएंगे सब मिलके. ठीक है. तर चलो, सोनू बनवत आहे चहा. हे तर बघा लालानं बनवला चहा. ले बेटा निकाल के चहा. तर चला, त्या दोन्ही राणी पप्पाच्या मागे लागलेले आहेत. ते बघा ते बघा पप्पा, ते बघा ते तर पप्पा आहेत. बेडरूम साफ चाललंय त्यांची साफसफाई. ठीक आहे. हाँ तुम दोनों ने सफाई किया है. तो पापा क्या किया था? पापा क्या कर रहे तुम्हारे?
कड्यावर आहे बघितलं का. कॅमेरा घेऊन गेली की पप्पा साईडला उभं राहिले ना तरी सगळं सांगतो. तर चला सगळ्यांना खूप सारे ब्लेसेस. तर सोनूचा पेपर चांगला गेला. हे बघा गायीची ही बाहुली टांगवर करून पडली. तर इथले माझे व्हिडिओ सगळेच बघतात बघ का आपले दिल्ली मध्ये मराठी आहेत ना आपले सर्व. तर त्यांना सांगते आज थोडंसं बरं वाटतंय. खूप सारे ब्लाउजेस आहेत, ड्रेस शिवायचे आहेत, तसेच पडून आहेत. हे बघा रात्री खोललं होतं, चक्कर आली. पिलू गाईचा घुमर घुमर म्हणला आणि ब्लाऊज कटिंग करायला घेतलं होतं. साडी वगैरे तिथंच ठेवले आणि आता फोल्ड करून ठेवते. चक्कर आल्यावर तिथंच परत झोपली. खूप भयानक अजीबसा होत आहे. मोसम चेंज आहे, हवामान हे करत आहे त्यामुळं. तर चला सोनूचा बोर्ड एक्झामचं का नाही देऊन आल्यावर तिथं गर्दी पण भरपूर बरं का. तर काल खूप कमेंट आले. तर ना रिप्लाय देण्याचं हेच कारण आहे. मी खूप म्हणजे क्या हो रहा है डोक्याला काय झालंय काय माहित असं डोकं क्या हो रहा है. सोनूला क्या चाहिए उधर बिस्किट रख दिया ना मैंने. क्या मिला न्यूट्रल चॉइस है उधर निकाल लिया है लाली निकाल लिया उधर ही है. रख दे वो ज्यादा नहीं रखना 2 तो ले गए थे हम रख दे. सोनू बिस्किट ने लाला लाली मोठा झालाय. लालीचा नाही आल्यावर अचानकच सोनूला चक्कर यायला लागली म्हणून त्याला रात्रभर हातावर घेऊन झोपलेली. तर इथल्या बहिणींना सांगते. तर वैष्णवी ताई वगैरे व्हिडिओ सगळे बघतात. तर ताई मी तुमचा मेसेज वगैरे तशी बघितलाय. तर मुलांचा माझा एक्झाम चालू आहे त्यामुळं का नाही मोबाईल अवॉइड करत आहे. आणि आता उठली टायमिंग बघू शकता तुम्ही 10 बरोबर वाजलेत. आणि आता इथून पुढं ब्रश फक्त करून बसले येऊन. तर चला काळजी घ्या आणि भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ बघा बोर्ड एक्झाम देऊन आल्यावर सोनू काय म्हणतो. ठीक आहे. कैसा रहा पेपर? बहुत अच्छा रहा, बहुत आसान था बहुत आसान था बहुत. ठीक है 75 से ऊपर आ जाएंगे ना. बहुत टेंशन फिर था. हाँ आसान था. पेपर को देख के अच्छा लगा. टेंशन नहीं था ना. और दोस्त कहाँ है? चले गए हाँ कैसा रहा पेपर? अच्छा था सेकंड मिला था. अच्छा. आपले सर्व 10वीच्या मुलांना ह्या मावशीकडून खूप सारे ब्लेसेस. बेस्ट ऑफ लक. टेक केअर बाळांनो. गॉड ब्लेस यू. तुमचे सारे स्वप्न पुरे हो. तुम्ही चांगल्या नंबराने पास व्हावं. जे क्वेश्चन तुम्हाला हे आहे ना ते क्वेश्चनचं आन्सर तुम्हाला फटाफट कळावं हेच माझे ब्लेसेस असतील. तर चला काळजी घ्या आणि काळजीपूर्वकच पेपर हे करा. हायपर होऊ नका. एकदम शांत डोकं ठेवून पेपर द्या. चांगला जाईल. सगळ्यांचा चांगला जाणार. ठीक आहे. तर आपण पण चांगल्या काल पण बोलली होती आज पण बोलते. आईबाबाचं एवढं कर्तव्य आहे की मुलांना जाताना एकदम फ्री राहा बाळा आणि फ्री देऊन या हेच बोलून पाठवा. तर बेस्ट ऑफ लक.